महायुतीचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांचा खालापूर तालुक्याच्या प्रचाराचा नारळ फुटला। गावची खबर न्यूजने या प्रचाराच्या शुभारंभाचा घेतलेला हा वृत्तांत। गावागावात मतदारांकडून बारणे यांना मिळतोय मोठा प्रतिसाद। मावळ लोकसभा मतदारसंघात प्रचार यंत्रणा जोर धरू लागली असून शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, राष्ट्रीय समाज पक्षांसह मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांनी खालापूर तालुक्यात गाव भेटी देऊन रानसई येथील जागृत देवस्थान असणाऱ्या झोलाई माता मंदिरात झोलाई मातेचरणी नतमस्तक होऊन बुधवारी श्रीफळ वाढून प्रचाराचा शुभारंभ केला आहे। पहिल्या सत्रात 86 विभागात गाव भेटी घेतल्या जात होत्या। यावेळी खालापूर तालुक्यातून महायुतीचे सर्व कार्यकर्ते पूर्ण ताकदीनिशी प्रचार यंत्रणा राबवून मोठे मताधिक्य देतील आणि विजयात खालापूर तालुक्याचा मोठा वाटा असेल असे या दरम्यान बारणे यांनी माध्यमांशी बोलताना विश्वास व्यक्त करून गाव भेटींना सुरुवात केली आहे। यावेळी आमदार महेंद्र थोरवे, शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष भोईर, भाजपाचे नेते किरण ठाकरे, दीपेश मोरे, संपर्क प्रमुख विजय पाटील, राष्ट्रवादीचे विधानसभा अध्यक्ष HR पाटील, रासपचे भगवान ढेबे, माजी पंचायत समिती सदस्य उत्तम परबलकर, तालुका प्रमुख संदेश पाटील, तालुका संपर्क प्रमुख संतोष विचारे, युवा सेना अधिकारी रोहित विचारे, भरत महाडिक, विठ्ठल मोरे, सरपंच प्रमोद शिर्के, अमर मानकौल यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते व महिला आघाडीच्या कार्यकर्त्या या प्रचारात सहभागी झाल्या होत्या। यावेळी राष्ट्रवादीचे नेते अमोल पाटील यांच्या निवासस्थानी बारणे यांनी भेट दिली असता औक्षण करून शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले, तर प्रत्येक गावच्या वेशीजवळ महिला बारणे यांना स्वागत करून औक्षण करण्यासाठी पुढे येत होत्या। त्यामुळे मतदारांचा बारणे यांना मोठा प्रतिसाद मिळत होता। आई माते जगदंबे गावडोबा जोरबाई रामवर्धने आई गेल्या 5 वर्षापूर्वी आप्पा आले होते आणि शंभर नारळाचं तोरण बांधले आप्पा निवडून आले तर आणि तो नवस मी पूर्ण केला। तसंच यावर्षी सुद्धा तुझ्या दाराशी आल्यात, तुझ्या पाशाशी आल्यात आणि आप्पा पुन्हा एकदा तसेच विजय हो अशी तुझ्या चरणी प्रार्थना करतो आणि तू विजय करशील अशी ग्राह्य देतो आणि सगळ्यांना विजय कर, विजय भाऊ होऊ दे थोडंच तुझ्याशी मी मागतो आणि ते आशीर्वाद पूर्ण करतो। हर हर महादेव, गावडोबा जोरबाईचे चांगले, रामवर्धनीचे चांगले। 10 वर्षामध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून झालेली कामं, याचबरोबर महायुतीच्या घटक पक्षाचे अनेक नेते मंडळी, सर्व पक्ष माझ्याबरोबर आहे। विरोधी पक्षाची या मतदारसंघामध्ये ताकद उरलेली नाही। विरोधी पक्षाकडून विकासाचे मुद्दे कुठले नाही। विरोधी पक्षाकडून फक्त आरोप प्रत्यारोपा पलीकडे त्यांच्याकडे कुठलेही नाही। खऱ्या अर्थानं हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब हे पुढे आलेले आहेत आणि भारतीय जनता पक्ष, शिवसेना ही प्रामाणिकपणे गेल्या अनेक वर्षांची युती ही अखंडपणे चालू ठेवण्याचं काम माननीय शिंदे साहेबांनी चालू केलेले आहे। मला खात्री आहे की या मतदारसंघातील मतदार आमच्या बरोबर राहील। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.